Students, last lecture we have discussed about components or the elements of the short story, in which plot, character, setting, and conflict. These points discussed by us. The next point, that is the moral, title, theme we have to discuss here in this lecture. Here, a moral. What does mean moral? We know that a short story is a form of literature. And first function of literature is to entertain to its reader. खरं तर साहित्य का वाचायचं, कशासाठी वाचायचं आणि मग त्याचा उपयोग आपल्याला काय होतो. खरं तर साहित्याचे जे कार्य जे आहे हे प्रथमतः जे काही प्रेक्षक आहेत, वाचक आहेत, त्यांची करमणूक करणे. अगदी पूर्वीच्या काळापासून एक डिबेट आहे, व्हॉट इज द फंक्शन, फर्स्ट फंक्शन ऑफ लिटरेचर. प्लेटो and Aristotle, these are two great critics. According to Plato, first function of literature is to preach or is to teach. And according to his disciple Aristotle, the first function of literature is to entertain its readers. म्हणजे प्लेटो आणि अरिस्टॉटल हे दोघंही एकमेकाचे शिष्य होते आणि त्यांच्यामध्ये प्लेटोच्या मते की साहित्य हे लिहिलं पाहिजे कारण त्या साहित्याने काहीतरी शिकवलं पाहिजे, काहीतरी नैतिकतेचे धडे दिले पाहिजेत. परंतु अरिस्टॉटलला त्याचा शिष्य असून देखील हे मान्य नव्हतं. त्यांच्या मते की साहित्यानं वाचकाला किंवा प्रेक्षकाला प्रथमतः आनंद दिला पाहिजे आणि आनंद देण्यासाठीच प्रथमतः साहित्य लिहिलं पाहिजे. Here we are discussing about moral. The moral is important in the story. म्हणजे कोणतीही एखादी कथा लिहा, कादंबरी लिहा, किंवा कोणत्याही साहित्य प्रकार आपण लिहिला तर त्यामध्ये मॉरल, नैतिकता असलीच पाहिजे किंवा काहीतरी त्यातून धडे दिलेच पाहिजेत असं नाही. मॉरल इज नॉट अ कंपल्सरी एलिमेंट. हाऊएव्हर, तरी देखील म्हणजे मॉरल हा आवश्यक घटक जरी कथेमध्ये नसला तरी देखील अ रायटर होप्स टू रीच हिज रीडर्स थ्रू हिज रायटिंग. परंतु जो लेखक आहे त्या लेखकाला वाचकापर्यंत पोचायचं असेल तर वाचकासाठी काहीतरी द्यावंच लागतं आणि इन सच केस देर मे बी मॉरल. द एज्युकेशन मेसेज वी गेट फ्रॉम पीस ऑफ लिटरेचर इज कॉल्ड लिटरेचर. आता साहित्य कशाला म्हणायचं की ज्या साहित्यातून आपणाला कोणता तरी एक प्रकारचा संदेश मिळतो त्याला साहित्य म्हणायचं. असं म्हणलं जातं की लिटरेचर गिव्ज सम हिंट्स ऑर टीच अस हाऊ टू लिव्ह लाईफ. जीवन कसं जगायचं, कुणाकरता जगायचं किंवा कशासाठी जगायचं हे साहित्य आपल्याला शिकवतं. म्हणजे त्यातून काहीतरी आपल्याला गोष्टी मिळत असतात. येस, वी हॅव स्टोरी लालू. लालू नावाचं एक मेन कॅरेक्टर आहे, मी सांगितले. आणि तो वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करायचा.
अँड वी गेट अ मॉरल मेसेज फ्रॉम दॅट. बी अवेअर ऑफ सुपरस्टिशन्स. म्हणजे भोंदूगिरी जी आहे किंवा जे काही रूढी परंपरा आहेत या समाजासाठी घातक आहेत, त्या कशा वाईट आहेत हे त्या लालू या कथेतून त्या लालूच्या पात्राच्या द्वारे सांगण्याचा लेखकाने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. देन अ सीझन ऑफ नो रिटर्न. This story teaches us not to treat patient like a trash. We should respect them. म्हणजे की आपल्या घरातील एखादा मनुष्य आजारी असेल किंवा वयोवृद्ध असेल तर त्याच्याबरोबर आपण कसं वागलं पाहिजे. हाऊ टू बिहेव विथ द पेशंट्स ऑर द ओल्ड मेंबर्स हू लिव्ह इन आवर होम विथ अस. ही लक्ष घेतला पाहिजे. म्हणजे मॉरल जे आहे ही मॉरल कथा ज्या आहेत आपण त्यातून ते आपण शिकतो. लक्षात घ्या. आता या ठिकाणी नेक्स्ट एलिमेंट इज दॅट इज द टायटल. द टायटल इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑर द कंपोनंट्स ऑर एलिमेंट ऑफ द शॉर्ट स्टोरी. नो टायटल नो स्टोरी. आता कोणत्याही प्रकार साहित्य प्रकार बघितला, एसे घ्या, कविता घ्या, लघुकथा घ्या, कादंबरी घ्या किंवा नाटक घ्या किंवा इफिक घ्या, या सगळ्यांना शीर्षकात कुठलीही फिल्म किंवा कुठलीही सिरियल असं नाही की इट हॅज नो टायटल. म्हणजे टायटल असलंच पाहिजे, कारण का इट इज द हार्ट ऑफ द स्टोरी किंवा इट इज द बॅकबोन ऑफ द स्टोरी. म्हणजे आपण मानवाचा जसा पाठीचा कणा महत्त्वाचा आहे किंवा हृदय महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं शीर्षक आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे. द टायटल इंट्रोड्युसेस अस द सब्जेक्ट मॅटर ऑफ द स्टोरी. टायटल काय करतो की आपणाला त्या कथेतला जो काही विषय आहे त्या विषयाकडे घेऊन जातो. इट एनकरेजेस रीडर टू रीड द स्टोरी. टायटल जितकं अट्रॅक्टिव्ह आहे, इम्प्रेसिव्ह आहे, बोलकं आहे, तितका प्रेक्षक वर्ग किंवा वाचक त्या ठिकाणी आकर्षला जातो. आणि अ शॉर्ट स्टोरी डील्स विथ ॲन इन्सिडंट. आणि कथा जी आहे ही एखाद्या इन्सिडेंटशी संलग्न असते आणि त्या इन्सिडेंटशी संबंधित त्या कथेचं टायटल असतं. द टायटल इज एक्सपेक्टेड. आता शीर्षक आणि शीर्षकाची अपेक्षा काय आहे. द टायटल इज एक्सपेक्टेड टू लीड अस द सेंट्रल इश्यू इन द स्टोरी. शीर्षक काय, त्या कथेतला जो काही मध्यवर्ती कल्पना आहे ती पुढे घेऊन जाणे. Each title has a different angle and the theme of the story is declared through the title. हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी की जे टायटल्स आहेत या टायटलच्या माध्यमातून जी काही थीम आशय आहे म्हणतो आपण किंवा सब्जेक्ट मॅटर आपण म्हटलो ते त्या लेखकानं व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा त्या टायटलमधून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तर टायटल ऑफ द स्टोरी डील्स विथ द कॅरेक्टर इन द स्टोरी ऑर द थीम ऑफ द स्टोरी. आणि मग आपणाला जे कथेचं शीर्षक आहे हे शीर्षक त्या कथेमधील जे काही मुख्य पात्र आहे त्या पात्राशी निगडीत असतं किंवा लेखकाला जो काही आशय आपल्यासमोर मांडायचा आहे त्या संबंधित ते असतं. व्हॉट मे बी बट द टायटल शुड बी अट्रॅक्टिव्ह, सजेस्टिव्ह अँड मिनिंगफुल. म्हणजे एक तर आकर्षक असलं पाहिजे, एक तर सूचक असलं पाहिजे आणि एक तर अर्थपूर्ण टायटल असलं पाहिजे. केवळ टायटल वेगळं आणि कथा वेगळी असू नये हे लक्षात घ्या. Yes, we have studied the story like the shroud. The title shroud looks the most attractive and meaningful. ते टायटल कफन म्हणतो आपण, श्राउड हे म्हणजे त्या स्टोरीमध्ये थ्रूआउट द स्टोरी तो माधव आहे आणि घिसो आहे हे कफन विकत आणायला जातात. त्यासाठी ते पैसे भीक मागतात आणि कफनसाठी खरेदी केलेले पैसे आहेत त्याच्यावरती मौज मजा करतात. म्हणजे ती पूर्ण जी स्टोरी आहे ही कफन या
या टायटल सोबत जात असते किंवा ते टायटल जे आहे हे त्या स्टोरीभोवती फिरत असतं. Why the Stroud title is attractive and meaningful? Because it makes us alive throughout the story of the death of बुधिया. म्हणजे त्या बुधियाचा जो काही मृत्यू आहे त्या मृत्यूशी रिलेटेड ते टायटल आहे. अँड इट इज द सब्जेक्ट मॅटर और सब्जेक्ट मॅटर रिलेटेड टायटल. सी हियर द लालू. द स्टोरी इज अबाउट मॅन हुज नेम इज लालू and that is the central character or he is the protagonist of that the story. Okay, now the theme is also important aspect of the story. त्या कथेमध्ये जर आशयच नसेल, लक्षात घ्या, जीवनामध्ये अर्थ आहे आणि जीवनामध्ये अर्थच नसेल तर अर्थहीन जीवन म्हणतो, तसं कथेमध्ये जर थीमच आशयच नसेल, that story is nothing. And the theme reflects the main idea or the message in the story. आणि ती थीम जी आहे ही कथेतून आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतात. इट पुट द पर्पज ऑफ द रायटर. मीन्स थ्रू द थीम द रायटर वॉन्ट्स टू पुट हिज पर्पज, व्हॉट ही वॉन्ट्स टू कम्युनिकेट. म्हणजे थीमच्या माध्यमातून की लेखकाला काय सांगायचं आहे तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. बट शॉर्ट स्टोरीज ऑफन हॅव सिंगल थीम्स. म्हणजे लघुकथा ही लघु असते आणि त्यामुळं लघुकथेमध्ये अनेक थीम असू नयेत. तर देर शुड बी लिमिट. इलस्ट्रेट अ सिंगल आयडिया थ्रू द ॲक्शन ऑफ द कॅरेक्टर. म्हणजे पात्र लिमिटेड असली पाहिजे, तसं त्या प्रकारे एकच आयडिया जी आहे, एकच कल्पना जी आहे, ही कल्पना त्यातून मांडली पाहिजे. इट कॅन बी रिफ्लेक्टेड, मीन्स द थीम कॅन बी रिफ्लेक्टेड थ्रू द थ्रू द कॅरेक्टर. म्हणजे जे काही सांगायचं आहे ते पात्राच्या माध्यमातून सांगितलं जातं. म्हणजे ज्या काही सुपरस्टिशन्स आहेत त्या कशा वाईट आहेत, म्हणजे प्राण्यांचा बळी देणं हे कसं वाईट आहे, हे त्या लालूच्या पात्रामधून आपल्याला सांगलेलं आहे. Then the setting, clothing, music and the sounds and so on. म्हणजे कफन, क्लोथ म्हणतो आपण, कफन, श्राउड. काय कफन? ते काय आहे? प्रेतवस्त्र आहे. काही वेळेला म्युझिक दिलं जातं, काही वेळेला साऊंड दिला जातो. ॲक्च्युली अ थीम इज अ सेंट्रल टॉपिक, सेंट्रल आस्पेक्ट ऑर द सेंट्रल कन्सेप्ट विच द ऑथर इज ट्राईंग टू पॉइंट आउट विथ द मेसेज ऑर द मॉरल. आणि मग की त्या ठिकाणी लेखक जो असतो ही वेगवेगळ्या पद्धतीने थीम सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हिअर द श्राउड इज अबाउट हाऊ द पुअर पीपल लिव्ह अँड डाय. श्राउड या कथेमध्ये की गरीब लोक जे आहेत ही कशी जगतात आणि कशी मरतात. म्हणजे दे आर व्हेरी पुअर. अँड ऑल्सो इट शोज हाऊ मेन आर सेल्फिश अँड इनसेन्सिटिव्ह. यातून एक ही गोष्ट करते की मनुष्य किती असंवेदनशील आहे किंवा किती स्वार्थी आहे. का? कारण कफनसाठी जे काही पैसे भीक मागून गोळ्या केले जातात ते माणसं काय करतात की आयुष्यभर आपण तिला कपडा देऊ शकलो नाही आणि मग कफन कशासाठी द्यायचं, आणि मग तोच पैसा जो आहे तो पैसा दारूवरती आणि खाण्यावरती त्या हॉटेलमध्ये ते दोघंजण खर्च करतात. हाऊ द मेन आर सेल्फिश इनसेन्सिटिव्ह अँड वुमन आर हेल्पलेस अँड विक्टिमाइज्ड. आणि स्त्रिया कशा असह्य आहेत किंवा या मॅनमेड सोसायटीच्या कशा बळी बनतात हे तिथं सांगायचं आहे. अँड इट ऑल्सो टेल्स अस इट इज अबाउट द सिली कस्टम अँड ट्रेडिशन दॅट रिलिजन अँड द सोसायटी इम्पोज ऑन मॅन अँड वुमेन. आणि वेगवेगळ्या प्रकारचे संकेत जे आहेत, रूढी परंपरा ज्या आहेत, हे व्यक्तीवरती समाज कसा लादतो हे सुद्धा त्या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. अ सीझन ऑफ नो रिटर्न हॅज मल्टिपल थीम्स. इट थ्रोज लाईट ऑन द आर्टिफिशियल रिलेशनशिप ऑफ ह्युमन बिईंग. म्हणजे की माणसाचं जे कृत्रिम नातं आहे, लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रकाश टाकते. इट शोज हाऊ ह्युमन बिईंग्स आर चेंजिंग हॅबिट्स, नीड्स अँड माइंड्स विथ अ चेंजिंग टाईम. मनुष्य वेळ बदलला, काळ बदलला, सवयी बदलल्या, गरजा बदलल्या की कसा
तो वेळेबरोबर बदलत जातो, लक्षात ठेवा. आणि टुडे इट ऑल्सो इंडिकेट्स, दर्शवतो, इट ऑल्सो रिफ्लेक्ट, प्रतिबिंबित करतो की ह्युमन रिलेशनशिप्स आर बिकमिंग मेकॅनिकल, सुपरफिशियल, आर्टिफिशियल अँड सेल्फ सर्विंग. आणि मग मानवी नाती जी आहेत ही किती थोटक बनलेली आहेत, म्हणजे किती फ्रेल बनलेली आहेत, ती तुटत आहेत, मेकॅनिकल आहेत, हे लक्षात ठेवा, सुपरफिशियल आहेत. द लालू स्टोरी डील्स विथ थीम ऑफ सोशल रिफॉर्म्स. म्हणजे माणसं ज्या रूढी परंपरेमध्ये गुरफटून आहेत, म्हणजे परमेश्वराला, देवाला काहीतरी प्राण्याला बळी दिला की आपलं काहीतरी भलं होईल किंवा आपल्याला पुण्य लाभेल, ह्या परंपरेखाली किंवा ह्या ज्या काही वाईट गोष्टीखाली समाज जो पिचलेला आहे त्यातूनच त्याला बाहेर काढायचं आहे, त्या लेखकाला, लक्षात ठेवा. आणि म्हणून लालू या कथेने मांडण्याचा इट रिफ्लेक्ट सॅक्रिफाईस ॲनिमल टू गॉड ऑर द गुडनेस इज ह्युमन अँड अनजस्ट. हे लक्षात घ्या. म्हणजे की प्राण्यांचा बळी देणे, गॉडेस म्हणतो आपण त्याला, म्हणजे परमेश्वराला किंवा देव आणि देवता आहेत, लक्षात ठेवा, गॉडेस किंवा गॉड्स आहेत, यांना प्राण्यांचा बळी देणे इट इज इनह्युमन आणि इनजस्ट. इनह्युमन आहे, इथं ह्युमन शब्द चुकीने टाईप झालेला आहे. हे अमानवी आहे, अनजस्ट आहे, अन्याय आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक कथा जी आहे ही कथा आपणाला हे सांगते. आणि शेवटचा पॉईंट ऑफ जो मुद्दा आहे, आस्पेक्ट आहे, तो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा त्याला आपण नरेटिव्ह टेक्निक म्हणतो, लक्षात घ्या. म्हणजे नरेटर जो आहे, म्हणजे कथेत ही कथा कोण सांगतंय आपल्याला, कशा माध्यमातून सांगलेली आहे, ती फर्स्ट पर्सनमध्ये सांगली आहे का, सेकंड पर्सनमध्ये सांगली आहे का, थर्ड म्हणून सांगलेलं आहे का, तो लेखक स्वतःची कथा स्वतः सांगतोय का, तो लेखक दुसऱ्याची कथा आपण स्वतः सांगतोय, ह्या गोष्टीला आपण पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो. द नरेटर इज अ टेलर ऑफ द शॉर्ट स्टोरी. म्हणजे त्यातला जो कथा सांगणार आहे तो कथा सांगणार असतो. देर आर टू मेथड्स ऑफ नरेटिंग द शॉर्ट स्टोरी. खरं आता दोन मेथड्स आहेत. वन इज कॉल्ड फर्स्ट पर्सन नरेशन अँड अदर इज कॉल्ड थर्ड पर्सन नरेशन. खरं तर कथा ह्या ज्या आपल्यासमोर मांडल्या जातात त्या फर्स्ट पर्सन माजून, म्हणजे ज्याची कथा आहे तो सांगतो, आणि थर्ड पर्सन दुसऱ्याची कथा तो सांगत असतो. द पर्सन हू टेल्स द स्टोरी इज कॉल्ड नरेटर. नरेटर कशाला म्हणायचं की जो मनुष्य कथा सांगतो त्याला काय म्हणायचं की त्याला नरेटर म्हणायचं. अँड द अँगल फ्रॉम विच द स्टोरी इज टोल्ड इज कॉल्ड पॉईंट ऑफ. आणि कोणत्या अँगलनं, कोणत्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती जी आहे ही कथा सांगते आहे त्याला पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणायचं. अँड सो अ स्टोरी कॅन बी टोल्ड बाय समवन who is the character in the story or by an outside observer. म्हणजे काही वेळेला काय होतं की ज्याचा कथेमध्ये सहभाग नाही असा मनुष्य कथा सांगतो, किंवा की एखादं पात्र त्या कथेमध्ये सांगतं, तेच पात्र कथा सांगत असतं. इन फर्स्ट पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू द नरेटर स्पीक्स युजिंग प्रनाउन आय. आय म्हणजे मी, हे लक्षात घ्या. अँड हिअर नरेटर हॅज ॲडव्हेंटेज टू ॲड समथिंग इमिजिएटली टू स्टोरी. आणि ज्या वेळेला मी माझी कथा सांगतोय त्यावेळेला मला काही फारसं आठवावं लागत नाही आहे. म्हणजे मी म्हणतो फर्स्ट पर्सन म्हणजे मी आहे, लक्षात घ्या. अँड द नरेटर सीज द इव्हेंट्स फ्रो हिज पॉईंट ऑफ व्ह्यू ओनली. द कॅरेक्टर कॅन रिव्हील हिज ओन थॉट्स ओनली. म्हणजे मी ज्या वेळेला माझ्याबद्दल सांगतो आहे त्यावेळेला माझे विचार जे आहेत किंवा माझ्या जीवनामध्ये घडलेल्या घटना आहेत त्या मी सांगत असतो. द थर्ड पर्सन पॉईंट ऑफ व्ह्यू अ स्टोरी कॅन बी टोल्ड फ्रॉम थर्ड पर्सन पॉईंट ऑफ. म्हणजे माझ्याबद्दल एखादी त्रयस्थ व्यक्ती सांगत असेल त्याला आपण थर्ड पर्सन म्हणतो. इट इज टोल्ड बाय अन ऑब्झर्वर हू डज नॉट प्ले अ रोल इन द इव्हेंट्स. म्हणजे की त्या कथेमध्ये त्याचा काहीही संबंध नाही आहे अशी व्यक्ती ती कथा सांगते, त्याला आपण थर्ड पर्सन म्हणायचं. थर्ड पर्सन नरेटर मे बी अन ऑब्झर्वर हू नोज व्हॉट ऑल द कॅरेक्टर कॅन सी, हिअर, थिंक अँड फील. म्हणजे जो ऑब्झर्वर असतो त्याला माहीत आहे की ते पात्र आहे, हे पात्र काय पाहतंय, काय ऐकतंय, काय विचार करते, त्याला काय वाटतंय, हे सगळं काही त्याला माहीत असतं. अँड ही कमेंट्स ऑन द ॲक्शन
अँड इंटरप्रेट्स द इव्हेंट्स, आणि मग त्याची जी ॲक्शन आहे, कृती आहे आणि त्याची घडणाऱ्या घटना आहेत त्याच्यावरती ते भाष्य करत आहे. ॲक्च्युली दीज आर आस्पेक्ट्स or the elements of the short story. The question may be asked in the examination on these aspects of the short story. Okay, it is better to stop here. Thank you very much.